नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हेगारी वृत्तीस आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर हातभट्टी दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका सराईत महिला गुन्हेगारावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. चाकण पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील अरुणा गब्बर राजपूत वयवर्ष 48 राहणार कोयाळी या महिलेला पुणे जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. आरोपी महिलेवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत विनापरवाना हातभट्टी दारू तयार करणे आणि त्याची विक्री करणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. संबंधित महिला गुन्हेगार वारंवार पोलीस कारवाई होऊनही आपल्या बेकायदेशीर कृत्यांपासून परावृत्त होत नव्हती. त्यामुळे तिला जिल्ह्याच्या सीमेबाहेर काढण्याचे आदेश दिले आहेत. हद्दपारीच्या काळात ती जिल्ह्यात आढळल्यास तिच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. खून, अपहरण आणि संघटित गुन्हेगारी म्हणजेच मोक्का यांसारख्या गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या 2 अट्टल गुन्हेगारांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार केले आहे. औद्योगिक वसाहत असलेल्या महाळुंगे MIDC परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत नितीन पोपट तांबे वयवर्ष 35 राहणार निमगाव खंडोबा आणि विक्रांत विठ्ठल राऊत वयवर्ष 33 राहणार देहुरोड या 2 सराईत गुन्हेगारांचा यामध्ये समावेश आहे. नितीन तांबे याच्यावर खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल आहेत, तर विक्रांत राऊत याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि सदोष मनुष्यवधाचे गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तीर्थक्षेत्र आळंदी परिसरात वारंवार गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या आणि नुकतीच न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या एका सराईत गुन्हेगारावर पोलिसांनी हद्दपारीचा वार केला आहे. आळंदीच्या झोपडपट्टी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या या गुन्हेगाराला पुणे जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. या प्रकरणी केतन उर्फ केऱ्या प्रकाश शिंदे वयवर्ष 22 राहणार आळंदी याला पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. केतनवर शरीराविरुद्धचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे एका गुन्ह्यात न्यायालयाने त्याला नुकतीच सक्त मजुरीची शिक्षा सुनावलेली आहे. केतन शिंदे हा अल्पवयातच गुन्हेगारीकडे पळाला असून त्याने आळंदी नगरपरिषद परिसरात मोठी दहशत निर्माण केली होती. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ 3च्या पथकाने ही कारवाई पूर्ण केली. हद्दपार केलेले हे सर्व गुन्हेगार जर पुन्हा पुणे जिल्ह्यात आढळले तर तत्काळ 112 वर कळवावे असे आवाहन पोलीस उपायुक्त मारुती जगताप यांनी केले आहे. चाकण SD बस स्थानक परिसर हा विविध अवैध धंद्यांचे माहेरघर होऊ लागले आहे. या भागात SD बस स्थानकाच्या दर्शनी भागातच जुगार मटक्यांचे विष पेरले जात आहे. या धंदे चालकांच्या विरोधात कोणीही ब्र शब्द देखील बोलण्यास तयार नाही. चाकण SD बस स्थानकातून जाणारे राज्यभरातील हजारो प्रवासी दररोज हे चित्र पाहतात. हे मटक्याचे धंदे जे चालवतात त्यांचा पोलीस ठाण्यामध्ये दबदबा आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नसल्याच्या या भागातील नागरिकांचा अनुभव आहे. राजरोसपणे असे धंदे सुरू असतानाही पोलीस डोळ्यावर कातडे ओढून घेत आहेत. त्यामुळे हे धंदे बंद होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे नाशिक महामार्गावर एका भरधाव रिक्षाने दुचाकीला धडक दिल्यानं दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला, तर 1 जण यामध्ये जखमी झाला आहे. ही घटना रात्री पुणे नाशिक हायवेवरील कुरुळी गावाच्या हद्दीत स्पायसर चौक येथे घडली. या अपघातात संदीप जगन्नाथ गुप्ता वयवर्ष 27 याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी अज्ञात रिक्षा चालकावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी आणि त्यांचा मित्र संदीप गुप्ता कंपनीतून सुट्टी झाल्यानंतर दुचाकीवरून घरी जात होते. स्पायसर चौकात सिग्नलजवळ पाठीमागून येणाऱ्या रिक्षाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात संदीप गुप्ता याचा मृत्यू झाला, तर फिर्यादीच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. दक्षिण महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत. 25 वर्षीय वाहन चालक बालाजीनगर चाकण येथील राहत्या घरातून कामाला गेला. त्यानंतर पत्नी एकटी होती. सायंकाळी 7 वाजता पती पुन्हा घरी आला असता 21 वर्षीय पत्नी घरातून बेपत्ता झाल्याची बाब समोर आली. चाकण परिसरात तिचा शोध घेतला, मात्र ती मिळून आली नाही. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात दीपक भगवान पिंजारी वयवर्ष 25 सध्या राहणार बालाजीनगर चाकण, मूळ राहणार निंबोडे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली यांनी तक्रार दिली आहे. शिरूर तालुक्यातील जातेगाव येथून पहुळ तालुका खेड या ठिकाणी पत्नीच्या माहेरी मुलांना भेटण्यासाठी आलेल्या पतीला पत्नी, सासू आणि साडू यांनी कोयत्याने मारहाण केली. या प्रकरणी पत्नीसह 3घांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नी कोयता हातात घेऊन धावून आली. त्याचप्रमाणे साडू यांनी पत्नीच्या हातातील कोयता घेऊन पतीच्या गुडघ्यावर मारहाण केली. तसेच सासूने लाकडी काठीने पायावर मारहाण केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. वयवर्ष 40 राहणार जातेगाव तालुका शिरूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाकण उत्तर पोलीस स्टेशन हद्दीत चक्रेश्वर मंदिराच्या कमानीजवळ असलेल्या पानटपरीच्या परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत 45,000 रुपये किमतीचा 932 ग्राम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ हस्तगत केलाय. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार भैरोबा मनोहर यादव वय 42 यांनी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वैभव संजय शिंदे व 19 राहणार सद्गुरू कॉम्प्लेक्स चाकण तालुका खेड जिल्हा पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी 19 डिसेंबर 2025 रोजी दुपारी चक्रेश्वर मंदिराच्या कमानीजवळ असलेल्या पानटपरीच्या मागे झाडाच्या आडोशाला वैभव शिंदे हा त्याच्या ताब्यात 45,000 रुपये किमतीचा 932 वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ विक्री करत असताना आढळून आला. या प्रकरणी चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण उत्तर पोलीस अधिक तपास करत आहेत. खेड तालुक्यातील करंजविरे तालुका खेड येथील तळशेत येथे विजेचे शॉर्ट सर्किट आणि त्यातून गॅसचा स्फोट झाल्याने शेजारी असलेल्या 3 घरांना लागलेल्या आगीत संपूर्ण घरे भस्मसात झाली. सदरची घटना गुरुवारी 18 डिसेंबर 2025 रोजी घडली. या भागाला खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी भेट दिली आहे. यावेळी या भागातील ग्रामस्थ उपस्थित होते. करंजविरे गावातील तळशेत वस्ती येथे लक्ष्मी बाळू दिवेकर, मोहन महादू दिवेकर, विठ्ठल गजाबा कोळेकर यांची भेट घेऊन त्यांना मदतीचा हात दिला असल्याचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख मृण्मय काळे यांनी सांगितले. 19 दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर रविवार रोजी होणाऱ्या चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी पालिकेच्या मतमोजणी निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले. नगराध्यक्षपदाच्या दावेदारांसह नगरसेवक पदाच्या उमेदवारांची धाकधूक वाढू लागली आहे. राजगुरुनगर नगर परिषदेची मतमोजणी तालुका क्रीडा संकुलात, चाकण नगर परिषदेची मतमोजणी मीरा मंगल कार्यालयात, तर आळंदी नगर परिषदेची मतमोजणी नगर परिषदेच्या कार्यालयात रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. एकाच वेळी सर्व प्रभागातील मतमोजणी करण्यात येणार आहे. प्रभागानुसार प्रथम नगराध्यक्ष पदाची मतमोजणी, त्यानंतर प्रभागातील अबकनुसार उमेदवारांची मतमोजणी होऊन तासाभरात संपूर्ण निकाल हाती येणार आहे. स्ट्रॉंग रूममध्ये गेली 19 दिवसापासून कडेकोट पोलीस बंदोबस्तात व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली सीलबंद कंट्रोल युनिट, मशीन सीलबंद दरवाजे उमेदवार निवडणूक आणि मतमोजणी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत उघडण्यात येऊन उमेदवार प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रात सोडण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू केली जाणार आहे. मतमोजणी केंद्रात सभोवताली 100 मीटर अंतरावर सर्व ठिकाणी नाकेबंदी करण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्रात पाणी बॉटल, खाऊचे पदार्थ तसेच मोबाईल बंदी असणार आहे. नगर परिषदेची आचारसंहिता सुरू असून विजयी उमेदवारांना विजयी मिरवणुका काढता येणार नसल्याच्या सक्त सूचना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नगर परिषदेत उमेदवार प्रतिनिधीसह पत्रकार परिषदेत घेऊन देण्यात आल्या. 10 टेबल नेमलेले आहेत. त्या प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी चाकण आणि आळंदी नगर परिषद निवडणूक 2025 ची मतमोजणी रविवारी 21 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. मतमोजणी केंद्राजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून तात्पुरते वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहे. चाकण आळंदी भागात वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. चाकणमध्ये चाकण गावठाण महात्मा फुले चौकातून येणाऱ्या वाहनांना मार्केट यार्ड व मार्केट यार्ड चौकाकडे जाण्यास मनाई केली आहे. तसेच खेड बाजूकडून येणाऱ्या वाहनांना चाकण शहरात प्रवेशबंदी राहणार आहे. पर्यायाने आंबेठाण पूल, नाशिक पुणे महामार्ग मार्गे वाहतूक वळवण्यात येईल. आळंदी वाहतूक विभाग यांनी मरकळ, वडगाव घेणंद, देहू फाटा, योगीराज चौक, नगर परिषद चौक परिसरात अनेक मार्गांवर वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे चाकण व आळंदीच्या दिशेने जाणारी वाहने वडगाव चौक, चाकण चौक, 40 फुटी रोड, जोग महाराज धर्मशाळा, मरकळ, वडगाव मार्गे वळवण्यात येणार आहेत. चाकण भागात तळेगाव चाकण ते शिक्रापूर आणि पुणे नाशिक महामार्गांची कामे निविदा स्तरावरून येऊन अडकून पडत आहेत. राज्यकर्त्यांची या भागातील समस्या सोडवण्याची मानसिकता नसल्याची येथील जनतेची ठाम भावना झाली आहे. गेल्या दशकभरात प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. वारंवार होणाऱ्या अपघातानं वाहतूक कोंडी ही प्रवासी वाहन चालकांसह रस्त्यालगतच्या स्थानिक गावकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. खड्डे, अपघात, मृत्यू आणि श्वास कोंडणारी नित्याची वाहतूक कोंडी अशी समस्यांनी त्यांना ग्रासल्या आहे. एकीकडे उपाययोजना करण्यात प्रशासनाची बेफिकिरी आणि दुसरीकडे राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे या स्थितीत वर्षानुवर्षे तसूभरही फरक पडलेला दिसत नाही. उलट परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट होत आहे. या पार्श्वभूमीवर या महामार्गावरील समस्यांवर उपाययोजना करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची हा प्रश्न अनुत्तरितच आहे. त्यामुळे कोणतीही ठोस कारवाई होत नाही. मंत्र्यांच्या आश्वासनांनी पोकळ घोषणा, यापुढे रस्त्यांची कामे होत नसल्याने स्थानिक नागरिक उद्विग्नावस्थेत आहेत.
चाकण MIDC क्षेत्रातील खालुंब्रे ते सारा सिटी खराबवाडी दरम्यानच्या पट्ट्यात अवजड वाहने, कंटेनर्स आणि कंपन्यांच्या कामगार वाहतुकीच्या बसमुळे या मार्गावर तासनतास कोंडी होते. 22 किलोमीटरचे हे अंतर पार करण्यासाठी कधीकधी 2 तास लागतात. अनेकदा वाहनांचा वेग ताशी जेमतेम 10 किलोमीटर असतो. पुणे-नाशिक महामार्गावर केवळ चाकण औद्योगिक भागाच्या ठिकाणी वाहतूक कोंडीची सर्वात मोठी समस्या असून या भागातील उद्योगांना त्रस्त करण्याच्या या राज्यकर्त्यांचा प्रयत्न असल्याचा येथील जनतेचा आरोप आहे. खेड तालुक्यात बिबट्याच्या दहशतीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात खेडसह आंबेगाव व जुन्नर तालुक्यात निष्पाप लहान मुले, महिला आणि नागरिक नरभक्षक बिबट्याचे बळी ठरत आहेत. शाळेचा रस्ता असुरक्षित झालाय, शेतीत जाणे धोक्याचे झाले आणि रात्रीची शांतता भयकथेप्रमाणे थरकाप उडवणारी बनली. पण हा इतिहासाचा पहिलाच धडा नाही. यापूर्वीही सुमारे 80-81 वर्षांपूर्वी ब्रिटिश राजवटीच्या काळात आंबेगाव व खेडच्या पश्चिमेला भीमाशंकरच्या घनदाट जंगलात याहूनही भयानक नरभक्षक बिबट्यांची दहशत पसरली होती. याच्या पुराव्यासह संदर्भ देणारी वृत्ते समाज माध्यमात फिरत आहेत. सुमारे 80 वर्षापूर्वी भीमाशंकर अभयारण्य भागात केवळ 2 वर्षात तब्बल 100 जणांचा बळी गेला होता. त्या काळात आंबेगावचे सुप्रसिद्ध शिकारी तात्या उर्फ इस्माईल इनामदार यांनी 12 नरभक्षक बिबट्यांना ठार करून संपूर्ण परिसराला दिलासा दिला होता. त्यांच्या पराक्रमाची दखल घेत ब्रिटिश सरकारने त्यांचा सन्मान केल्याचे दस्तऐवज आजही उपलब्ध आहेत. ब्रिटिश राजवटीच्या काळात सुमारे 81 वर्षापूर्वी म्हणजे 1943-44 साली आंबेगाव व खेड तालुक्याच्या पश्चिमेकडील आदिवासी व दुर्गम भागात नरभक्षक बिबट्यांनी भीषण दहशत निर्माण केली होती. सलग 2 वर्षात या बिबट्यांच्या हल्ल्यात सुमारे 100 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद स्थानिक कथनांसह ब्रिटिशकालीन प्रशासकीय दस्तऐवजात आढळत आहे. ठाणे व पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवरील भीमाशंकर परिसर त्या काळी घनदाट जंगलांनी व्यापलेला होता. आदिवासी पाड्यातील नागरिकात भीतीचे वातावरण होते. दैनंदिन कामासाठी जंगलात जाणंही जीवावर बेतत होतं. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर मुंबई राज्याचे तत्कालीन डेप्युटी पोलीस कमिशनर P.B. विल्किन्स यांनी 30 जुलै 1944 रोजी नरभक्षक बिबट्यांना ठार मारण्याचे आदेश दिल्याचा उल्लेख काही जुन्या शासकीय नोंदीमध्ये आढळत आहे. ब्रिटिश काळात बिबट्याच्या हल्ल्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची नोंद वन विभाग व पोलीस खात्यामार्फत स्वतंत्रपणे ठेवली जात असे. खेड, आंबेगाव, भीमाशंकर पट्ट्यात बिबट्यांचा वावर मोठा होता. स्थानिक बोलीभाषेत बिबट्यालाही वाघ असे संबोधले जात होते. आदिवासी पाड्यातील मृत्यूंची संख्या वाढल्याने मुंबईहून थेट नरभक्षक ठार मारण्याचा आदेश निघणे ही त्या काळातील प्रशासकीय पद्धत होती, असे वन्यजीव अभ्यासक सांगत आहेत. माणिक चौक चाकण येथून तळेगाव चौक चाकण या नो एंट्रीमध्ये ट्रेलर घेऊन आलेल्या राजस्थान येथील ट्रेलर चालकावर चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. राणूबाई मळा चाकण परिसरात काल रात्री बिबट्याचं दर्शन झाल्याच्या स्थानिकांनी याबाबतचे फोटो पाठवून कळवलं आहे. वन विभागाने मात्र अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली रेटवडी वाफगाव जिल्हा परिषद गटाच्या इच्छुक उमेदवार दीप्ती प्रसाद भोगाडे यांच्या माध्यमातून GI कंपनीच्या विविध इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा उद्घाटन सोहळा खेड कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील आवारात संपन्न झाला. यावेळी आमदार बाबाजी काळे, कृषी बाजार समिती संचालक जयसिंग भोगाडे, इच्छुक उमेदवार दीप्तीताई भोगाडे तसंच विविध मान्यवर उपस्थित होते. अत्यंत सवलतीच्या दरात मिळत असलेल्या या वस्तूंचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन आमदार बाबाजी काळे यांनी रेटवडी वापगाव जिल्हा परिषदेच्या दरामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल, सायकल असेल, अशा वेगवेगळ्या राजगुरुनगरमध्ये कृषी उत्पन्न समितीच्या प्रांगणामध्ये आणि छत्रपती कुरुळे आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवार शीतल आशिष येळवंडे यांच्या गावभेट दौऱ्याला आज गावकऱ्यांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. शुक्रवार 19 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता सुरू झालेला हा दौरा गोलेगाव आणि सोळू परिसरात पार पडला. दौऱ्यादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि स्थानिक विकासाच्या गरजांविषयी माहिती घेतली. पाणी पुरवठा, रस्ते दुरुस्ती, महिलांसाठी उपक्रम, युवकांसाठी रोजगार संधी आणि इतर मूलभूत सुविधांवर व्यापक चर्चाही झाली. गावभेट दौऱ्यात दिसून आलेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. नाणेकरवाडी महाळुंगे जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार संदीप सोमवंशी यांच्या संकल्पनेतून पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन आणि गॅलेक्सी आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर दिनांक 14 डिसेंबर 2025 ते 25 डिसेंबर 2025 या कालावधीत गटातील सर्व गावांमध्ये आयोजित करण्यात आलं. त्यात नागरिकांनी प्रचंड उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. तसंच परिसरातील गावातील मान्यवरांनी देखील सहभाग घेतला.
राजगुरुनगर येथे 10वीचा विद्यार्थी कैलासवासी पुष्कर दिलीप शिंगाडे या शालेय विद्यार्थ्याचा 10वी मधीलच एका अल्पवयीन मुलाकडून निर्घृण खून करण्यात आला. या झालेल्या दुःखद घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी शुक्रवारी दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी राजगुरुनगर शहरात भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला होता. याबाबत पोलिसांना निवेदन देऊन दोषींवर कठीण कारवाई करण्याची आणि शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची मागणी देखील करण्यात आली. याबाबतचे निवेदन खेड पोलिसांना देण्यात आले आहे. मांजरेवाडी तालुका खेड येथे विद्युत तारा शेतकऱ्यांच्या शेतात लोंबकळल्या असून शेतात पिके घेता येत नसल्यानं नुकसान होत आहे. वारंवार तक्रार करून सुद्धा विद्युत कर्मचारी लक्ष देत नसल्यानं शेतकरी हतबल झालाय. महावितरणाला या संदर्भात वारंवार परिसरातील शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या, मात्र कुठलीच दुरुस्ती करण्यात आली नाही. शेतकऱ्यांना शेतात मशागतीसाठी ट्रॅक्टर नेता येत नाहीयेत, शेतात पिकेही घेता येत नाहीयेत. विद्युत तारा अंगावर पडल्यास जीवितहानी होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अनुचित घटना घडल्यास महावितरण कंपनी जबाबदार राहील असा इशारा सुद्धा शेतकऱ्यांनी दिलाय. बर्गेबस्ती चिमणी तालुका खेड येथील श्री बोल्हाई माता मंदिराचा जीर्णोद्धार आणि कलशारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. चाकण एसटी बस स्थानक परिसरात काही वाहने मागील तब्बल 1 वर्षापासून एका जागेवर बेवारस स्थितीत उभी आहेत. या बेवारस वाहनांचे नेमके गौडबंगाल काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत प्रशासनाला कळवूनही त्यांच्याकडून काहीही उपाययोजना करण्यात आली नाही. संबंधित वाहनाच्या क्रमांकावरून त्या वाहनांच्या मालकांना फोन केला असता त्यांनी सदरची वाहने विकलेली असल्याचे सांगितल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या वाहनांच्या मागचे नेमके गौड बंगाल काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागात एक 4 चाकी मोटार आणि एक दुचाकी ही मागील काही वर्षापासून एकाच जागेवर उभी आहे. चाकण एसटी स्टँडच्या आतील ओपन पॅसेजमध्ये गाड्या पार्किंगमुळे हॉस्पिटलमध्ये तसेच बँकेमधील रुग्णांना नाहक त्रास होत आहे. त्यातच अशी बेवारस वाहने वर्षानुवर्षे उभी राहत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. स्थानिकांनी याबाबत शिवसेनेचे तालुका प्रमुख रामदास आबा धनवटे यांना सदर घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन प्रशासनाला याबाबतची माहिती दिली आहे. चाकण एसटी स्टँड हा चाकण आणि चाकण परिसरामधला आत्मा म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. एकदम मध्यवर्ती आणि चांगल्या प्राईम लोकेशनला असणारं एसटी स्टँड आहे. यामधून सगळ्या दिशा ठरतात. चाकण आणि चाकण परिसर इथून सुरुवात होते. चाकणचा मुख्य भाग किंवा मध्यवर्ती भाग म्हणून एसटी स्टँड आहे. त्या एसटी स्टँडमध्ये आज चाकणची सगळी परिस्थिती, वाढती संख्या पाहिली तर प्रचंड रहदारी आहे आणि पार्किंगची व्यवस्था कुठं नाही आहे. त्यामुळं बरीच लोक या एसटी स्टँडचा उपयोग पार्किंग म्हणून करत आहेत. तर ती आता सध्या चाकणमधली एसटी स्टँडवर जे प्रायव्हेट स्वरूपामध्ये सोसायटी त्यांची झालेली आहे, त्यांनी त्याची पार्किंगची व्यवस्था आता स्वतःच्या खर्चातून सिक्युरिटी वगैरे लावून ती केलेली आहे. परंतु या ठिकाणी असं निदर्शनात आलं आहे की बऱ्याच महिन्यापासून त्या ठिकाणी बेवारस अशा पद्धतीच्या 2-3 गाड्या तिथं तशा लागून आहेत. अनेक वेळा तशा पद्धतीची कल्पना त्या स्थानिक मंडळींनी दिलेली असताना देखील अजून त्या गाडी आणि त्या संदर्भातली व्यवस्था झालेली नाही. कृपया त्या गाडी कोणाच्या आहेत किंवा काय त्याचा तपास होणं गरजेचं आहे. त्या कशा स्वरूपाच्या आहेत त्या ताब्यात घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई होण्याची गरज आहे. आणि असंच जर चालू राहिलं तर या ठिकाणी चुकीच्या गोष्टी होण्याची शक्यता आहे. लोकही त्या पद्धतीने विचार करतायत. प्रत्येकजण येतो, पाहतो, निघून जातो. परंतु अशा गोष्टीवर उपाययोजना होणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे चाकण आणि चाकणच्या परिसरामध्ये आता वाढती रहदारी आहे, पार्किंगच्या समस्या आहेत, रस्त्याच्या समस्या आहेत. त्यासुद्धा प्रामुख्याने त्या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी विचार होतो. अनेक दिवस त्यांना अनेक समस्याला सामोरं जावं लागतं आहे. चाकण आणि चाकणचं जर परिसर पाहिला तर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे चाकणचा एस टी स्टँड. त्याचं कारण असं आहे की पुणे ते नाशिक आणि मुंबई ते नगर या मध्यावरती हे चाकणचं एस टी स्टँड आहे.
म्हणून संपूर्ण खेड तालुक्यात प्रसिद्ध असलेलं हे चाकणचं एस टी स्टँड, या एस टी स्टँडमध्ये अनेक बेकायदेशीर धंदे चालतात. लोक कोण कुणाला विचारित नाही, या व्यापारी लोकांचं कुणी ऐकत नाही आणि याच्यावरती काहीतरी अंकुश म्हणून डिपार्टमेंटने याच्यावरती जास्त लक्ष ठेवून या एस टी स्टँडवरती पोलीस कर्मचारी यांची नेमणूक डे नाईट 24 तास करावा अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे. चाकण आणि महाळुंगे पोलीस ठाण्याचे विभाजन करण्यात आले आहे. हे करताना चुकीच्या हद्दी झाल्याने नागरिकांना मनस्ताप करण्याची वेळ आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोलीस ठाण्यांची निर्मिती कशासाठी होत आहे? नागरिकांच्या गैरसोयी लक्षात घेऊन तत्काळ या हद्दी पुन्हा निश्चित करण्याची मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख रामदास धनवटे आणि उपजिल्हा प्रमुख शिवाजी वरपे यांनी केली आहे. खरं तर पोलीस आयुक्तालयाने या ज्या हद्द निश्चितीचा भाग केलेला आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर सिटीमध्ये जर आपण पाहिलं तर उद्या मुंबईसारखं उदाहरण, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, पश्चिम मुंबई अशा धर्तीवर त्या ठिकाणी गावची हद्द न पाहता तिथली भौगोलिक रचना पाहून त्या ठिकाणी हद्द निश्चिती पोलीस आयुक्तालयाच्या मार्फत होत असते असं त्यांचं म्हणणं आहे. पण तरीसुद्धा आत्ता ज्या हद्द निश्चिती केलेल्या आहेत त्या नागरिकांच्या गैरसोयीच्या आहेत. त्यामुळं त्या बाबतीमध्ये कायद्यानुसार त्याच्यात काय बदल करता येतील का, अशा पद्धतीचं ग्रामस्थांच्या वतीने देखील परिसरातल्या लोकांनी निवेदने दिलेली आहेत. स्वतः आमदार साहेब या विषयावर स्थानिक PI साहेब त्याचबरोबर CP साहेबांशी देखील यानंतरच्या काळात बोलतीलच आणि त्यानंतर यामध्ये नागरिकांच्या भावनांचा विचार करून निश्चितपणे कारभार चांगला चालण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था चांगली अबाधित राहण्यासाठी पोलीस बांधवांचं नेहमी सहकार्य असतं. त्यांना सुखकर त्या गोष्टी व्हाव्यात आणि म्हणून आयुक्तालयाने आत्ता ज्या हद्दी निश्चिती केलेल्या आहेत त्या नागरिकांच्या गैरसोयीच्या आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी त्याच्यात काही बदल करून नियमाप्रमाणे चांगलं करता आलं तर निश्चितपणे तो नागरिकांना दिलासा होईल आणि त्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी आम्ही सगळेजण पत्रव्यवहार या ठिकाणी करणार आहोत. खरं तर पोलीस स्टेशन हे सर्वसामान्य माणसाला ज्यावेळेस एखादी अवघड अशा पद्धतीच्या घटना घडतात, अचानक घडलेल्या घटना असतात, त्याच वेळेस एकदम क्विक सर्व्हिस मिळावी, त्या ठिकाणी मदत मिळावी, ह्या दृष्टीने हितावं असणाऱ्या ठिकाणी पोलीस स्टेशन असावं एक सर्वसामान्य माणसाची अपेक्षा आहे. आता ह्या ज्या हद्दीच्यावरून त्यांनी जे पोलीस चौकी ठरवलेल्या आहे, स्टेशन जागा दिलेल्या आहेत, ते इथल्या स्थानिक लोकांना ते गैरसोयीचं वाटतं. त्याचं कारण शास्त्रयुक्तदृष्ट्या जर विचार केला तर रस्त्याच्या पलीकडं आणि रस्त्याच्या अलीकडं असं जर त्यांनी विभागणी केली तर दोन्ही बाजूच्या माणसांना त्या हद्दीचा विचार केला तर 15-15, 20-20, 25-25 किलोमीटर अंतर आहे. म्हणजे प्रत्येक पोलीस स्टेशनला ते 25 किलोमीटर जावं लागतं. त्यापेक्षा ते जर 10-10 किलोमीटरच्या अंतरावर जर दोन्ही ठेवले तर त्या प्रत्येक मेंबरला 5-5 किलोमीटरच्या अंतरावर सर्व्हिस मिळेल. आता ही जी परिस्थिती आहे एरिया वाईज रस्त्याच्या अलीकडून दक्षिणेला, उत्तरेला, पूर्वेला, पश्चिमेला, हे शहरात ठीक आहे, पण अजूनही चाकण आणि चाकणच्या परिसरामध्ये कामकाज करताना चाकण आणि म्हाळुंगे हे 2 परिसर सोडले तर अजून ग्रामीण भाग भरपूर त्याला अटॅच आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जसे गावाच्या सीमा आहेत त्याप्रमाणेच त्याची विभागणी झाली पाहिजे. त्याचं कारण असं आहे, मुंबईमध्ये ते चालू शकतं आहे, इतर शहराच्या ठिकाणी चालू शकते, पण अजून या 4ही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भरपूर असा ग्रामीण भाग देखील येतो आहे. त्याचा विचार करता उदाहरणार्थ चाकण आणि कडाचीवाडी 1 किलोमीटरच्या अंतरावर 2 मोठ्या पोलीस स्टेशन दिलेत. चाकणवाल्याला सुद्धा तिकडे साबळेवाडीला जावं 20 किलोमीटर जावं लागणार आणि कडाचीवाडी दिले त्याला बी साबळेवाडीपासून 20 किलोमीटर जावं लागणार. तेच मध्यवर्ती जर एका ठिकाणी त्याला 5 किलोमीटरच्या अंतरामधलं कामकाज करायला सोपं जाणार आणि लोकांना सुद्धा त्या ठिकाणी मदत करायला सोपं जाणार. त्यामुळं ते तसं आमच्या स्थानिक लोकांना ते वागवं वाटते. आता ते त्यांना का सोयीचं वाटतंय, त्या गुलदस्त्यातला काय उत्तर आहे हे आम्हाला काय अजून कळलेलं नाही. पोलीस स्टेशन किंवा पोलीस खात्यातली मंडळी त्यासाठी का आग्रही आहे, त्याच्या पाठीमागं काय दडलं आहे, ह्याचं उत्तर काय अजून सर्वसामान्य माणसाला कळलेलं नाही. आणि सर्वसामान्यासाठी पोलीस स्टेशन आहे, पोलीस स्टेशनसाठी माणसं नाही. मग माणसांची जर अपेक्षा आहे किंवा त्यांचं जर म्हणणे आहे, मागणी आहे, तर मागणीप्रमाणे पुरवठा करायला काय हरकत आहे, हा आमचा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे. विकसित MIDC आणि वाढते नागरीकरण, त्यामुळं गुन्हेगारीचं स्वरूप मोठ्या प्रमाणात वाढलं. त्याला अनुसरून पिंपरी आयुक्तालयाने जी काय हद्दवाढ केली आहे ती चुकीच्या पद्धतीने केली असं मला वाटतं. कारण सर्वसामान्य नागरिक, मी कडाचीवाडीचं आहे, आमच्या वाडीमध्ये कार्यालय झालं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन, त्यांचं स्वागत करतो. कडाचीवाडी ग्रामीण भाग आहे, मुंबई नाही, मुंबईमध्ये लोकसंख्येची घनता आहे, पण चाकणमध्ये कडाचीवाडी किंवा ग्रामीण भाग असं बोसं ती हद्दवाढ करताना दक्षिण उत्तर अशी हद्दवाढ रस्त्याची न करता गाव वाईज
पोलीस चौकी देणं जास्त गरजेचं आहे. कारण मी राहतोय रस्त्याच्या दक्षिणेला, पण माझी शेती आणि बाकीचे इमारत कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे रस्त्याच्या उत्तरेला. तर एकाच माणसाला जर एकाच वेळेस 2-2 ठिकाणी पोलीस चौकी जाण्यापेक्षा, वेळ घालण्यापेक्षा गावानुसार पोलीस चौकी द्यावी ही मी आयुक्तांना नम्र विनंती करतो, जेणेकरून सर्वसामान्य जनतेचा वेळ आणि इतर जे काय मनस्ताप आहे तो वाचेल असं मला वाटतं. आयुक्तालयाचा जो विषय चालला आहे आता चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीच्या बाबतीतला, तर आमची विनंती आहे की ज्या ज्या गावांना सोयीस्कर पडेल अशा पद्धतीचं त्यांनी आयुक्तालयाने ते पोलीस स्टेशन द्यावं. कारण जर समजा नाणेकरवाडीचा माणूस जर माळुंग्याला जायचं म्हटलं तर त्याला तो खूप मोठा त्रास आहे. आता चाकण त्याला जवळ आहे, कारण चाकण आणि चाकणच्या बारावाड्या या समाविष्ट आहे. जरी आता समजा नगर परिषद झाली असली तरी पूर्वी चाकण ग्रामपंचायत असताना या चाकणच्या बारावाड्या आणि चाकण अशा ग्रामपंचायत होत्या. त्यामुळं आयुक्तालयाने हा प्रश्न निर्माण करू नये की जेणेकरून या बाकीच्या लोकांना याचा त्रास सहन करावा लागेल. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.